welcome to Inca News. Let's start with today's news. The Harmal Mandal has announced an exciting array of programs for this year's Navratri celebration during a press conference. Mandal leaders, including President, outlined the diverse activities planned for the festival, promising a vibrant blend of cultural performances, religious rituals and community events. तुमच्या समोर दवरताना म्हाका अत्यानंद जाता की ह्या कार्यक्रमान ह्या उत्सवान आमी सगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम आसात ते एका थंय आमी साजरे करपाचे प्रयत्न करता। तेतून सगळ्यात पयलीं आमी ह्या देवीचे जे पूजन जाता त्या पूजनान सकाळी कुंकुमार्चन हो कार्यक्रम दवरलेलो आसा। प्रामुख्यान हांव सगळ्या देवी भक्तांक विनंती करता की ह्या कुंकुमार्चन जो कार्यक्रम आसा तेचो तुमी सगळ्यांनी लाभ घेवचो। हो कार्यक्रम सगळ्यां खातीर दवरलेलो आसा। तो मागीर मेंबर आसो नाल्यार नसो, तेणी येवन हांगासर आमचो जो पुजारी आसता तेचे सहकार्य घेवन देवीचे पूजन म्हणजे कुंकुमार्चन करचें आनी देवीची सेवा करची ही सगळ्यांक विनंती करता। तशेंच ह्या आमच्या 9 दिसाच्या कार्यक्रमान आमी दर वर्सा कीर्तनाचो कार्यक्रम जेन्ना पासून आमच्या ह्या मंडळाची स्थापना जाली जेन्ना पासून आमी ह्या देवीचें पूजन करपाक हांगासर हरमलान सुरवात केली त्या वर्सा पासून आज पर्यंत अखंडीत अशें कीर्तन दर वर्सा चालू आसा। सुरवातीक मुर्तीचे आगमन सौ पुष्पा विलास बर्डे मदलावाडा हे फावटीची मंडळ उत्सव मंडळ अध्यक्ष हेंच्या घरा कडल्यान वाजत गाजत मिरवणूक आसतली हरमल ग्रामपंचायत हॉल ज्या जाग्यार आमी मुर्ती पूजन करता। तेच्या उपरांत घटस्थापना, कुंकुमार्चन आनी तेच्या उपरांत आरती, मागीर 3 संध्याकाळी भजनाचो कार्यक्रम वस्त भजनी मंडळ यांचो कार्यक्रम आसलो भजनाचो। मागीर 26 नवबत 6:30 ज्या कीर्तन जे आमचे 8 दीस चलतले। जे कीर्तन 6:30 सुरू जाता एक 8:30 पर्यंत हे कीर्तन जाता। हे कीर्तन 6:30 सुरू जातले। मागीर तेच्या उपरांत 9 दशावत्री नाटक जातले। रांगोळी घातली अंगणी त्यात उभी लक्ष्मी, मोरेश्वर पारंपारीक दशावत्री मंडळ मोरे सिंधुदुर्ग। दुसऱ्या दिसा शुक्रवार 4 ऑक्टोबर 2024 सकाळी देवीची पूजा, रात्री जो 9 कार्यक्रम आसा तो दांडिया रासरंग रात्री। हो दांडियेन 5-6 सुमार दांडिया ग्रूप येवन आपले सेलिब्रेशन दाखयतले। आनी तेन्ना प्रमुख पावणे आसतले दिलायला मायकल लोबो जी शिवोलीचे आमदार। तसोच तिसरो दीस शनिवार 5 ऑक्टोबर 2024 भजन कीर्तन हे चालूच आसता। त्याच टायमाचेर 6:30 कीर्तन आसतले। तेच्या उपरांत 9 डान्स कॉम्पिटिशन नृत्य स्पर्धा आसतली। मागीर चवथ्या दिसा 6 ऑक्टोबर कीर्तन भजन कुंकुमार्चन हे सगळे ज्या दिस दररोज सगळे सदच्या दिसा पासूनच आसतले। आनी त्या दिसा 9 जो मेन कार्यक्रम आसतलो फार्सिकल विनोदी नाटक डायरेक्ट चंद्रार कला चेतना वळवई सादर करते। मागीर 5वा दीस 7 ऑक्टोबर सबंद दिसा खातीर तेच कुंकुमार्चन कीर्तन बी आसतले। तशेंच सांजचो मेन कार्यक्रम आसतलो महिला साठी खास आकर्षण आसा होम मिनिस्टर आनी लायव्ह गरबा। आनी ह्या कार्यक्रमाक गांवचे गांवा भायले देगेच्या गांवांतले जोडी म्हणजे कपल्स ही साथ घेवपाक शकता, साथ ते म्हणजे सहभागी जावपाक शकता त्या कार्यक्रमाक। 6वा दीस मंगळवार 8 ऑक्टोबर स्वर झंकार म्हणजे हो एक कार्यक्रम आहा। जुबेर हुसेन जो फॉरेन रिटर्न्स आनी बरेचशे दिल्ली बीन व्हडल्या सिटींनी करपी गजल आसता, वेगळे तरेचे गायन आसता। आनी एका जो टबल जी आसता तो जाकीर हुसेनाचो एक शिष्य आसतलो। आनी अशे तरेन ते रात्री 9 हो कार्यक्रम आसा जुबेर हुसेन स्पेशल कार्यक्रम। आनी मागीर 9 तारखेक 7व्या दिसा सहस्त्र चंद्र दर्शन हे एक वेगळोच कार्यक्रम आसा सन्मानाचो। ज्येष्ठ नागरीक दापत्य म्हणजे जोडे जे गांवांतली 22-23 सिलेक्ट केल्ली जेंच्यांनी समाजा खातीरूय बरेचशे काम करून आपलो संवसार सांबाळीत एक 70-70 एबव आसलेली जी जोडपी आहात ताचो सन्मान सोहळा आसतलो। तेच्या उपरांत रात्री 9 दशावत्री नाटक आसतलें
जे जय हनुमान पारंपारीक दशावतारी नाटक कृष्ण भोजन. मागीर 8वो दीस गुरुवार 10 ऑक्टोबर सिंधू गर्जना. ही सिंधू गर्जना ढोल ताशांच्या गजरान देवीची हरमल समुद्र किनारी मिरवणूक करून विसर्जन आसतलें असो कार्यक्रम आसतलो. आणि हे कार्यक्रमान सत्यनारायणाची पूजा आसतली. हे फावट पयले म्हणजे ह्याच वर्सा पासून आमी सुरू करता. सोमवारा 10 ती सोमवारा 10 सत्यनारायण पूजा. आणि एक महत्वाचो हेल्थ कॅम्प घेवपाचो केला आमी. तो रविवारी आयतारा दीस 5 तारखेक आयुर्वेदीक महाविद्यालय गोमंतक आयुर्वेदीक महाविद्यालय शिरोडा हांगासरले डॉक्टर किंवा ज्युनियर डॉक्टर्स येवन हरमल गणेशोत्सव सभागृहान हो एक कार्यक्रम जातलो हेल्थ कॅम्प. आणि यंदा ह्या कार्यक्रमाक हरिभक्त परायण रोहिणी व्यास पुणे हांचो कार्यक्रम आसा. ती कीर्तन करतली आणि तांकां साथ दितले आमच्या गांवांतलेच भुरगे तबलाचे आणि तबला साथ आणि संवादिनी साथ हे गांवांतलेच भुरगे दितले. आणि असो हो कार्यक्रम आमचो गांवांतले सगळे लोक येवन भरगच्च उपस्थितीन हो साजरो करतात. तशें ह्या वर्सा आमी जी 70 वर्सां 75 वर्सां क्रॉस केल्ली आसा पळय दाम्पत्य ज्येश्ठ दाम्पत्य तेंचो आमी सन्मान सोहळा करता. आनी ताका आमी नांव दिलेला सहस्र चंद्र दर्शन सोहळा. आनी ताका आमी जो प्राचार्य आपयला पळय तो प्रमोद गणपुले म्हणून हाका आमी आमंत्रण केलां हे करपाक तांचो सन्मान करपाक. की आम्ही खूपशे सांस्कृतिक कार्यक्रम दवरले. जसं नाटक आहे दशावतारी नाटक म्हणा, कॉमेडी नाटक म्हणा, भजनाचा कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम हे दरवर्षी आमचं ॲज इट इज आहेच. पण त्याचप्रमाणे संजय भाईने आम्हाला सांगितलं की महिला वर्ग तुम्हाला काय वेगळं असं सादर करता येईल. या निमित्ताने यावर्षी आम्ही दांडिया आमचा असतोच, पण त्यातल्या त्यात गावातल्या महिला काय सादर करू शकतात. दांडिया ग्रुप हे बाहेरचे येतात, पण आमच्या गावातल्या बायकांसाठी एक केरीचा ग्रुप आयोजित केला आहे जो गेल्या वर्षीसुद्धा बाई पण भारी अशी मंगळागौर सादर करून गेलेले. खूप अप्रतिम होती ती. तसंच यावर्षी ते एक डान्स प्रोग्राम सादर करणार आहे.